नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅट्रायसिस बद्दल थोडीशी सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया. मॅट्रायसिस तत्पूर्वी सिलेबस कंटेंट जो आहे तो एकदा रिवाईज करणे आवश्यक आहे. आपल्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स. याचा कोड आहे 311 302. कॉमन टू ऑल ब्रँचेस, सेमिस्टर फर्स्ट, डिप्लोमा फर्स्ट इयर. असं ही बेसिक मॅथमॅटिक्स आपल्याला शिकायचं आहे. तत्पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण लॉगॅरिथम्स म्हणजे काय, कन्सेप्ट आणि लॉज ऑफ लॉगॅरिथम्स काय असतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्ही ते जाणून घेऊ शकता आपल्या या यूट्यूब चॅनलवर. टाईप्स ऑफ लॉगॅरिथम पाहिलं, त्याच्यामध्ये नॅचरल लॉगॅरिथम्स काय असतं, कॉमन लॉगॅरिथम्स काय असतं, ते कसं व्यक्त केलं जातं, त्याचबरोबर काही प्रॉब्लेम्स जे आहेत लॉगॅरिथम्सवरची आणि त्या प्रॉपर्टीवरचे हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे. ज्यांना कुणाला जाणून घ्यायचं असेल त्यांनी व्हिडिओमध्ये पाहू शकता. आपल्या चॅनलला भेट देऊ. आता सिलेबस आहे अल्जेब्रा, तो 12 तासात संपवायचा आहे. नंतर आहे ट्रिगोनोमेट्री, तो 16 तासात संपवायचा आहे. स्ट्रेट लाईन 6 तासात संपवायचा आहे. डिफरन्शियल कॅल्क्युलस 16 तासात संपवायचा आहे. स्टॅटिस्टिक्स 10 तासात संपवायचा आहे. तर हे बेसिक मॅथमॅटिक्स कोर्स आहे. याचा कोड 311 302 असा आहे. आता अल्जेब्रामध्ये आपण पाहिलेलं आहे कोर्स कंटेंट आणि तुम्ही पाहून घेऊ शकता. नंतर आहे मॅट्रायसिस. मॅट्रायसिस काय असतं, मॅट्रायसिस कसं व्यक्त केलं जातं, याचे टाईप्स काय आहेत, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल, स्केलार मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. नंतर टाईप्स ऑफ मॅट्रायसिस पाहिल्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस काय असतं, म्हणजे अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस म्हणजे ॲडिशन मॅट्रिक्सची कशी करायची, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्याचबरोबर स्क्वेअर मॅट्रिक्स काय असतं. नंतर आता आज आपण आजच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय असतं हे पाहणार आहोत. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर याची डेफिनेशन अगोदर पाहून घेऊया. इफ वी इंटरचेंज द लोअर अँड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, म्हणजे काय, लोअर ट्रायंग्युलर आणि अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हे दोन जर इंटरचेंज केले, जो मॅट्रिक्स फॉर्म होतो त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. याच्यामध्ये लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असतं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे. ज्यांना कुणाला पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि हा जो पूर्ण सिलेबस आहे तो आपण या चॅनलवरती पाहू शकता. आता आपण पाहूयात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, if we interchange the lower and upper triangular matrix keeping all diagonal element constant, then matrix formed is called transpose of matrix. आता समजा हा मॅट्रिक्स ए आहे, या मॅट्रिक्स ए मध्ये एलिमेंट्स आहेत समजा 1 2 3 4. ठीक आहे. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असतं, 1 4 2 हा असतो लोअर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असतो, 1 3 4. 1 आणि 4 हा असतो डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंटच्या जो खालचे एलिमेंट्स असतात त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट्स, आणि डायगोनल एलिमेंट्सच्या वरचे जे एलिमेंट्स असतात त्यांना म्हणायचं लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट्स. ठीक आहे. तर जो डायगोनल एलिमेंट आहे म्हणजे 1 आणि 4 हे ॲज इट इज ठेवायचे आहेत. 1 आणि 4 हे ॲज इट इज ठेवले, फक्त लोअर ट्रायंग्युलर आणि अप्पर ट्रायंग्युलर यांची अदलाबदल करायची, आणि जो मॅट्रिक्स फॉर्म होतो त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट्स हा आहे 2, हा 2
अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंटच्या स्थानावरती येणार 2 आणि 3 हा लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट्सच्या स्थानावरती येणार 3. जर हा मॅट्रिक्स फॉर्म झाला तर याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आणि हा ए रेस टू टी म्हणजे एच्या डोक्यावरती टी अशा पद्धतीनं हा डिनोट केला जातो. तर याचे काही प्रॉपर्टीज आहेत. याच्यासाठी प्रॉपर्टीज लक्षात घ्या. ए ट्रान्सपोज रेस टू ट्रान्सपोज म्हणजे एच्या डोक्यावरती टी आणि त्याचा घातांक जर टी असेल म्हणजे ट्रान्सपोज तर तो मॅट्रिक्स होतो ए. त्याचबरोबर समजा प्रोडक्ट असेल ए मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी यांचा आणि या दोघांचा ट्रान्सपोज जर घेतला तर तो कसा व्यक्त केला जातो बीचा ट्रान्सपोज आणि एचा ट्रान्सपोज. तर ही झाली प्रॉपर्टी. तसंच आता समजा एक मॅट्रिक्स आहे बी एक मॅट्रिक्स आहे सी एक मॅट्रिक्स आहे ए बी सी असे 3 मॅट्रिक्स घेतले. या तिन्ही मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज जर करायचं असेल ट्रान्सपोज तर काय करायचं सीचं ट्रान्सपोज घ्या नंतर बीचं ट्रान्सपोज घ्या नंतर एचं ट्रान्सपोज घ्या. अशा पद्धतीनं प्रॉपर्टी होते तयार. नंतर आहे समजा मॅट्रिक्स ए प्लस बी असे 2 मॅट्रिक्स आहेत वेगवेगळे मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी या दोघांची ॲडिशन करून याचं जे ट्रान्सपोज असतं हे कसं व्यक्त केलं जातं तर मॅट्रिक्स एचं ट्रान्सपोज प्लस मॅट्रिक्स बीचं ट्रान्सपोज. त्याच पद्धतीनं समजा सबस्ट्रॅक्शन असेल ए मायनस बी याचं ट्रान्सपोज हे कसं घ्यायचं एचं ट्रान्सपोज मायनस बीचं ट्रान्सपोज. आता काहीतरी कॉन्स्टंट असेल समजा के आणि मॅट्रिक्स ए असेल तर कॉन्स्टंट आणि मॅट्रिक्स ए दोघांचा प्रोडक्ट घेऊन याचं जर ट्रान्सपोज घेतलं तर काय होतं के कॉन्स्टंट ॲज इट इज म्हणजे के ॲज इट इज राहणार. फक्त काय करायचं आहे मल्टिप्लाय एचं ट्रान्सपोज के इंटू एचं ट्रान्सपोज. याच्यामध्ये के जो असतो तो 0 असता कामा नये. के नॉट इक्वल टू 0 सोडून पाहिजे. आता समजा मॅट्रिक्स ए आहे याचं काहीतरी कॉन्स्टंट असेल समजा पी याचा घातांक पी असेल आणि याचं ट्रान्सपोज घ्यायचं आहे आपल्याला तर काय करावं लागेल ए मॅट्रिक्स एचं ट्रान्सपोज घ्या आणि त्याचा घातांक जो आहे पी तो ॲज इट इज ठेवा. ही झाली प्रॉपर्टी ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता दुसरी एक प्रॉपर्टी आहे ए मॅट्रिक्स ए प्लस ए ट्रान्सपोज. मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स एची ट्रान्सपोज या दोघांची ॲडिशन केली आणि ॲडिशन करून यांचं ट्रान्सपोज जर केलं तर ही काय असतो मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स एचं ट्रान्सपोज या दोघांची बेरीज करायची. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सोप्या आहेत प्रॉपर्टी. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय असतं जे डायगोनल एलिमेंट्स आहेत 1 आणि 4 हे ॲज इट इज ठेवायचे. फक्त लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट आणि अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट यांची अदलाबदल करायची आणि जो मॅट्रिक्स फॉर्म होतो त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. दुसरी एक प्रॉपर्टी आहे ऑर्थोगोनल ऑफ मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल ऑफ मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल ऑफ मॅट्रिक्स काय असतं मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स एचं ट्रान्सपोज या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. मॅट्रिक्स ए आणि ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज हे जर घेतलं यांचा प्रॉडक्ट तर इक्वल टू आय असतो. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट्स हे 1 असतात आणि बाकीचे जे लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट आणि अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट असतात हे 0 असतात त्याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता समजा मॅट्रिक्स ए आहे 1 2 5 3 काहीतरी एक मॅट्रिक्स आहे.
बी एक मॅट्रिक्स घेतला समजा 2 6 -3 आणि 4. फाइंड ए बी रेज टू ट्रान्सपोज. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, ए आणि बी मॅट्रिक्स घ्यायचंय, या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स फॉर्म होईल त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आता सुरुवात करूया आपण ए बी म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची. पहा आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पुन्हा एकदा समजून सांगतो, लक्ष घ्या. ए बी मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी यांचा प्रोडक्ट म्हणजेच काय असतो, ए बी. ए बी इज इक्वल टू 1 2 5 3. दुसरा आहे 2 6 -3 4. आता इथे पहा तुम्ही 1 2 हा जो एलिमेंट आहे हा कुठे दाखवलेला आहे, पहिल्या रो मध्ये दाखवलेला आहे. 1 5 हा पहिल्या कॉलम मध्ये दाखवलेला आहे. त्याचबरोबर 5 3 हा दुसऱ्या रो मधला एलिमेंट आहे. त्याचबरोबर 2 आणि 3 हा दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट आहे. ठीक आहे. तर मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं, पहिला जो एलिमेंट असेल पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, एलिमेंट इन दी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय आहे, 1. हा 1 ॲज इट इज घ्या, गुणिले 2 पहिला रो पहिला कॉलम याच्यातला जो एलिमेंट आहे 2 दुसऱ्या मॅट्रिक्स मधला, यांचं गुणाकार घ्यायचा आहे 1 गुणिले 2. समजलं. त्याचबरोबर आता पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे यातला जो एलिमेंट असणार आहे 2, तो 2 काय करायचा आहे, ॲज इट इज घ्यायचा आहे. त्याचबरोबर दुसरा रो पहिला कॉलम याच्यातला जो एलिमेंट आहे दुसऱ्या मॅट्रिक्स मधला म्हणजे -3 गुणिले -3 यांची बेरीज करायची, हा मॅट्रिक्स तयार होतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे. अशाच पद्धतीनं काय करायचं आहे, पहिला रो पहिला कॉलम याच्यातला जो एलिमेंट आहे म्हणजे 1 हा काय करायचा आहे, मल्टिप्लाय करायचा आहे गुणिले पहिला रो दुसरा कॉलम याच्यातला जो एलिमेंट आहे 6 गुणिले 6 यांची बेरीज करायची प्लस 2 फर्स्ट रो 6 2 गुणिले 4 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले -3. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता 1 आणि 2 हे पहिल्या रो मधले एलिमेंट्स आहेत आणि 2 आणि -3 हा पहिला कॉलम आहे दुसऱ्या मॅट्रिक्सचा. तर मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची म्हणजेच पहिला रो मधला पहिला एलिमेंट घ्या 1 आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधला पहिला रो पहिला एलिमेंट याच्यातला जो एलिमेंट असणार आहे 2 1 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले -3. तसंच सेम 1 गुणिले 6 2 गुणिले 8 यांची बेरीज करा. आता सेम प्रोसेस ही दुसऱ्या रो साठी वापरायची आहे. दुसऱ्या रो साठी याच्यातला जो एलिमेंट असणार आहे 5 आहे 5 गुणिले 2 प्लस 3 गुणिले -3. 5 गुणिले 2 म्हणजे दुसऱ्या रो मधला पहिल्या कॉलम मधला एलिमेंट 5 असतो. तो कुणाला मल्टिप्लाय करायचा, पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मधल्या दुसऱ्या मॅट्रिक्सचा म्हणजे 200. 5 गुणिले 2 अधिक 5 गुणिले
6 5 गुणिले 6 अधिक 3 गुणिले 4 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 1 गुणिले 2 प्लस 2 गुणिले -3 1 गुणिले 6 प्लस 2 गुणिले 4. त्याचबरोबर 5 गुणिले 2 अधिक 3 गुणिले -3 5 गुणिले 6 3 गुणिले -4. आता ही एक मॅट्रिक्स आपण सोडूयात. बे 1 बे प्लस 3 दोन्ही 6 मायनस 6 6 1 6 प्लस 4 दुने 8 5 गुणिले 2 10 3 गुणिले -3 -9 5 गुणिले 6 30 4 गुणिले 3 12. मॅट्रिक्स हा सॉल्व करू आपण. हा येतो -4 14 1 42. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पुन्हा एकदा सांगतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमेंट इन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 1 गुणिले 2. दुसऱ्या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट यांचा गुणाकार करायचा 1 आणि 2 यांचा अधिक 2 गुणिले -3. तर हा दुसऱ्या मॅट्रिक्स मधला जो कॉलम आहे पहिला कॉलम याच्याशी पहिल्या रो मधला एलिमेंट जे असतील यांची गुणाकार करून बेरीज करायची. म्हणजे 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले -3 1 गुणिले 6 2 गुणिले 4 यांची बेरीज केली. सेम प्रोसेस ही वापरा. 5 गुणिले 2 अधिक 3 गुणिले -3 पुन्हा 5 गुणिले 6 3 गुणिले 4 यांची बेरीज करायची. मॅट्रिक्स सॉल्व केला. प्रोडक्ट ए बी आला -4 14 1 आणि 42. आता याची ट्रान्सपोज करायची आहे. ए बी ची ट्रान्सपोज करायची आहे. कशी करायची ट्रान्सपोज? जो डायगोनल एलिमेंट आहे डायगोनल एलिमेंट म्हणजे -4 आणि 42 हा ॲज इट इज ठेवायचा -4 42. फक्त जे डायगोनल एलिमेंट सोडून जे एलिमेंट आहेत यांची आदला बदल करायची. तर हा 14 जो आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला तो होतो सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट म्हणजे 14 आणि 1 हे 14च्या स्थानी येतं 1. तर ही झाली ए बी ची ट्रान्सपोज. ठीक आहे. अशाच पद्धतीने हा दुसरा प्रॉब्लेम आपण सोडूया. ए इक्वल टू 1 3 2 4. दुसरा एक मॅट्रिक्स आहे बी 2 -1 3 2. देन ए प्लस बी रेस टू ट्रान्सपोज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी दिलेला आहे. याच्यामध्ये ए आणि बी यांची बेरीज करून त्याचा जो ट्रान्सपोज घ्यायचा आहे तो इक्वल टू असणार आहे कुणाच्या? मॅट्रिक्स एचं ट्रान्सपोज आणि मॅट्रिक्स बीचं ट्रान्सपोज यांच्या ॲडिशनशी. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू? ए प्लस बी काय असतं ते पाहूया. ए प्लस बी म्हणजे सिंपल मॅथेमॅटिकल ॲडिशन करायची. 1 3 2 4 प्लस 2 -1 3 2. आता मॅट्रिक्स ॲडिशन काय असतं हे अगोदर सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. 1 प्लस 2 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला जो एलिमेंट असतो 1 तो ॲड करायचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधल्या सेकंड मॅट्रिक्सची 2 शी म्हणजे 1 प्लस 2. ठीक आहे. त्याचबरोबर 3 प्लस -1 -1. सेम प्रोसेस 2 प्लस 3 2 प्लस 3 4 प्लस 2. काय करायचं? पहिला रो
पहिला कॉलम याच्यातला जो एलिमेंट असतो म्हणजे 1 तो ॲड करायचा पहिला रो पहिला कॉलम मधल्या सेकंड मॅट्रिक्सशी म्हणजे 2शी 1 + 2. पुन्हा पहिला रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट म्हणजे 3 तो ॲड करायचा पहिला रो सेकंड कॉलम मधल्या दुसऱ्या मॅट्रिक्सशी म्हणजे -1शी 3 + -1. सेम प्रोसेस वापरा पुन्हा 2 + 3 4 + 2. हा मॅट्रिक्स सॉल्व करू आपण 3 5 2 6. तर A + B किती आलं 3 5 2 6. ठीक आहे. आता याचा आपण सॉरी 2 आणि 1 3 3 - 1 2 3 आणि 2 5 4 आणि 2 6. आता A + B चं ट्रान्सपोज घेऊ म्हणजेच काय करायचं डायगोनल एलिमेंट जशाला तसे ठेवून द्यायचे 3 6 फक्त 2 आणि 5 इंटरचेंज करायचं 5च्या ऐवजी 2 येणार 2च्या ऐवजी 5 येणार. इथे 2 आहे म्हणून इथे येणार 5 इथे 5 आहे म्हणून इथे येणार 2. तर ही झाली A + B चं ट्रान्सपोज. ठीक आहे. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे A + B चं ट्रान्सपोज हे इक्वल असतं A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज याच्याशी. आता A + B चं ट्रान्सपोज आपण काढलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे A चं ट्रान्सपोज + B चं ट्रान्सपोज. चला आता A ट्रान्सपोज काय असते पाहूया. मॅट्रिक्स हे दिलेला आहे 1 3 2 4. 1 आणि 4 ॲज इट इज राहणार. मॅट्रिक्स ए मधलं जे 2 आहे याच्या जागी 3 येणार आणि 3च्या ऐवजी 2 येणार. हे झालं A ट्रान्सपोज. त्याच पद्धतीनं मॅट्रिक्स B चं ट्रान्सपोज काय असेल जो मॅट्रिक्स बी आहे याच्यातला जो डायगोनल एलिमेंट आहे 2 आणि 2 हे ॲज इट इज राहणार. जो आता अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट असतील मॅट्रिक्स बी मधले यांची आदला बदल करायची म्हणजे 3च्या ऐवजी -1 येणार आणि -1 ऐवजी 3 येणार. हे झालं A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज. आता यांची ॲडिशन करायची सिंपल A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज इक्वल टू 1 2 3 4 प्लस 2 3 - 1 2. आत्ताच सांगितल्याप्रमाणे 1 + 2 पुन्हा 2 + 3 3 + -1 4 + 2. हा मॅट्रिक्स सॉल्व करू आपण 2 आणि 1 3 3 आणि 2 5. तीन आणि -1 2 4 आणि 2 6. तर तुम्ही पाहू शकता A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज याचं उत्तर आहे मॅट्रिक्स 3 5 2 6 याच आणि A + B चा ट्रान्सपोज 3 5 2 6. तर हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणून A + B चा ट्रान्सपोज इक्वल टू A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोज. तर हे झालं मॅट्रिक्स ट्रान्सपोज. अशाच एक पद्धतीचा दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करू. इफ A इक्वल टू 2 - 3 1 5 मॅट्रिक्स B दिलेला आहे 3 - 1 2 1 0 1. दोन वेगवेगळे मॅट्रिक्स दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे A आणि B यांचा जो प्रोडक्ट असतो याचा ट्रान्सपोज हा इक्वल असतो मॅट्रिक्स B चं ट्रान्सपोज आणि मॅट्रिक्स A चं ट्रान्सपोज यांच्या प्रोडक्टशी. म्हणजेच AB ट्रान्सपोज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज.
तर आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अगोदर करूया ए बी, नंतर त्याचं ट्रान्सपोज घेऊ. ए बी असतं 2 - 3 1 5 3 - 1 2 1 0 1. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनसाठी काय नियम असतो, जो रो आणि कॉलम याच्यातले जे नंबर ऑफ एलिमेंट्स असतात एका मॅट्रिक्समधले, तेवढेच रो आणि कॉलम हे दुसऱ्या मॅट्रिक्समधले असले पाहिजेत. म्हणजे आता इथे पहा, मॅट्रिक्स ए मध्ये किती दिलेले आहेत एलिमेंट, 1 2 2 एलिमेंट दिलेले आहेत. आता बी मॅट्रिक्समध्ये पहा 3 आणि 1 हे 2 एलिमेंट दिले आहेत, म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन होते. समजा इथे आता 5 3 2 अशा जर मॅट्रिक्स असले असते बी मध्ये, तर यांचे ॲडिशन होत नाही. का तर मॅट्रिक्स ए मधले जे नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स आहेत हे इक्वल नाहीत नंबर ऑफ रोज आणि कॉलम मधील सेकंड मॅट्रिक्सची. ठीक आहे, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. इथे आता मल्टिप्लिकेशन होते कारण नंबर ऑफ एलिमेंट्स 2 आहेत, इथे सुद्धा नंबर ऑफ एलिमेंट्स 2 आहेत, तर यांची ॲडिशन मल्टिप्लिकेशन होते. आता सांगितल्याप्रमाणे 2 × 3 2 × 3 प्लस -3 × 1, त्याचबरोबर 2 × -1 3 × -3 × 0 2 × 2 -3 × 1. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला जो एलिमेंट आहे 2 हा मल्टिप्लाय करायचा असतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधील सेकंड मॅट्रिक्सची, म्हणजे 2 × 3. ठीक आहे, प्लस फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला जो मॅट्रिक्स आहे एलिमेंट आहे -3 हा मल्टिप्लाय करायचा असतो सेकंड रो फर्स्ट कॉलम मधील दुसऱ्या मॅट्रिक्सची, म्हणजे -3 × 1. त्याचबरोबर ही प्रोसेस फर्स्ट रो सेकंड कॉलम याच्याशी करा, त्याचबरोबर फर्स्ट रो थर्ड कॉलमशी, म्हणजे 2 × -1 -3 × 0 यांची बेरीज केली, 2 × 2 प्लस -3 × 1. सिमिलरली 1 × 3 प्लस 5 × 1 यांची बेरीज करा, पुन्हा एकदा 1 × -1 5 प्लस 5 × 0, पुन्हा 1 × 2 प्लस 5 × 1. हा मॅट्रिक्स सॉल्व करू. 3 - 2 1 8 - 1 7. हा सॉल्व केल्यानंतर आन्सर येईल 3 - 2 1 8 - 1 7. हा झाला ए बी. आता याचं ट्रान्सपोज करायचं, तर काय करावं लागेल, ए बीचं ट्रान्सपोज इक्वल टू काय असतं, जो पहिला रो आहे आणि याच्यातले जे एलिमेंट्स असतात म्हणजे 3 - 2 1 हे इथे पाहू शकता, हे हॉरिझॉन्टली एक्सप्रेस केलेले आहेत 3 - 2 1. आता हेच काय करायचे, व्हर्टिकली एक्सप्रेस करायचे, म्हणजेच 3 - 2 1 जे आडवे लिहिलेले एलिमेंट्स आहेत 3 - 2 1 हे काय करायचे, उभे लिहायचे 3 - 2 1. त्याच पद्धतीनं 8 - 1 7 हे आडव्या पद्धतीने लिहिलेले आहेत, यालाच उभ्या पद्धतीने लिहायचं 8 - 1 7. तर जो मॅट्रिक्स फॉर्म होतो याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. व्यवस्थित लक्षात घ्या, जे आडव्या पद्धतीने लिहिलेले एलिमेंट्स आहेत 3 - 2 1 हे उभ्या पद्धतीने लिहायचे 3 - 2 1. त्याचबरोबर
8 - 1 7 हे आडव्या पद्धतीने लिहिलेले आहेत. यांना उभ्या पद्धतीने लिहिलं 8 - 1 7 आणि जो मॅट्रिक्स फॉर्म होईल त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता बी ट्रान्सपोज काय असणार आहे? बी मॅट्रिक्स तर दिलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता. बी मॅट्रिक्स 3 - 1 2 हे आडव्या पद्धतीने लिहिलेले एलिमेंट आहेत. याला उभ्या पद्धतीने लिहू 3 - 1 2. त्याचबरोबर 1 0 1 1 0 1 याला म्हणायचं बी ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज काय असतं? मॅट्रिक्स ए 2 आणि 3 हे आडव्या पद्धतीने लिहिलेले आहेत. याला उभ्या पद्धतीने लिहू 2 - 3 नंतर 1 5. आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, म्हणजे या दोन मॅट्रिक्सचं पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर काय असतं मल्टिप्लिकेशन? बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू 3 - 1 2 1 0 1 2 1 - 3 5. त्याचं मल्टिप्लिकेशन करू आधी. तर 3 गुणिले 2 अधिक 1 गुणिले -3 पुन्हा 3 गुणिले 1 अधिक 1 गुणिले 5 नंतर -1 गुणिले 2 अधिक 0 गुणिले -3 -1 गुणिले 1 अधिक 0 गुणिले 5 पुन्हा 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले -3 2 गुणिले 1 अधिक 1 गुणिले 5. आता हे व्यवस्थित सॉल्व करू आपण. याचा आन्सर येईल 3 8 -2 -1 1 7. तर इथे पाहू शकता तुम्ही ए बीचं ट्रान्सपोज याच्यातले जो एलिमेंट आहेत 3 8 -2 -1 1 7 हे ॲज इट इज आलेले आहेत. बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज यांच्या प्रोडक्टशी 3 8 -2 -1 1 7 म्हणजेच जे सांगितलेली कंडिशन आहे ए बी रेस टू ट्रान्सपोज इक्वल टू ए बी रेस टू ट्रान्सपोज इक्वल टू बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज हे सिद्ध झालेलं आहे. सोपं आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय असतं हे पाहिलेलं आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कसं करायचं याच्यावरचे प्रॉब्लेम ही पाहिलेले आहेत, काही सिद्ध केलेली आहेत. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स काय असतो, 2x2 मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट काय येतो, 3x3 मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट कसा घ्यायचा हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहूयात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. धन्यवाद.